देऊन त्यांचा देखील व्यासपीठावरती सन्मान केला जातोय. मेगा फायनलची लढत आपल्या भेटीला आली आहे. धनेश 11 गोरसई बी आणि त्यांच्या विरोधात आपण बघतोय मैत्री मिलिंद स्पोर्ट धाकटी जुई. आणि इथून आणखीन एक विकेट मिळतीये. बॅक टू बॅक 2 विकेट गेल्या तिथून संदेशनं टिपला हा झेल आणि आता अडचणीत सापडला या ठिकाणी धाकटी जुई हा संघ. मेगा फायनलची लढत मात्र आपण बघतोय. अगदी आजच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर गोरसई बी टीमनं या ठिकाणी सेमीफायनल मध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांची सेमीफायनल झाली होती ती जय मल्हार वाशिवडी टीमच्या बरोबर. वाशिवडी टीमने देखील चांगला खेळ केला होता. अगदी गोरसई टीमला आपण बघितलं तर सहज आणि सोपा सामना तो झाला नव्हता. अगदी टफ फाईट झाली होती, परंतु तो सामना देखील गोरसई टीमनं हा जिंकला होता. त्यानंतर ही मेगा फायनलची लढत मात्र आपण बघतोय. भावेश पवारनं असा दिवस आजची रात्र या ठिकाणी गाजवली आहे. 2 चेंडूवरती आता त्यांना 2 विकेट घेतल्यात. नवीन फलंदाज येतोय राकेश चिर्लेकर. हा चेंडू कुठल्याच प्रकारची धाव नाहीये. कुठल्याच प्रकारची धाव या चेंडूवरती मिळत नाहीये. कदाचित मी तर म्हणेन की या चेंडूवरती सिंगल मिळाली असती, परंतु प्रयत्नच केला नाहीये या फलंदाजानं. मोठा फटका मारण्याची कदाचित अपेक्षा असावी त्याची. हा चेंडू हातभर बाहेर वळवला जातोय. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने चेंडू मात्र वळतोय. इथून मात्र 4था चेंडू जातोय हा निर्धाव. 4था चेंडू निर्धाव फेकलाय भावेशनं. हा देखील 5वा चेंडू निर्धाव. या अच्छा या रात्रीमधील भावेश दुसरा मेडन षटक फेकतोय की काय. LBWच्या स्वरूपात फलंदाज मात्र इथून बाद झालाय. कदाचित मगाची धाव रोशन सर घ्यायला पाहिजे होती. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा बेत असावा या फलंदाजाचा आणि तो देखील बेत फसलाय. फलंदाज झालाय बाद. 3 विकेट गेल्यात पहिल्याच षटकामध्ये. या ठिकाणी आपण बघतो भावेशनं आग ओकणारी गोलंदाजी या फायनलच्या मॅच मध्ये मात्र केली आहे. नवीन फलंदाज येतोय मैदानावरती. नंबर 1 जर्सी योगेश भोईर. शेवटचा चेंडू. या आजच्या रात्रीतील भावेश पवार दुसरं मेडन षटक फेकेल की काय. विश्वजीत ठाकूरचा शिष्य असलेला हा योगेश फिरवलाय चेंडू. मेडन षटक. आणखीन एक मेडन षटक फेकलं जाते सर भावेश पवार या गोलंदाजाच्या माध्यमातून. अफलातून कामगिरी त्याने आपल्या टीमसाठी या आजच्या रात्रीमध्ये केली आहे. निर्धाव षटक येतोय. इथून बॅकफुट वरती ढकलला जातोय तो धाकटी जुई हा संघ. टॉस त्याने जिंकला होता. प्रथमतः मात्र फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.